हेक्टरी 50,000 रुपये मिळालेच पाहिजेत, बरोबर? आणि जून मधली कर्जमाफी तुम्हाला मान्य आहे का? अरे आत्ता रोग झाला, आत्ता आजारी आहे माणूस, त्याला आत्ता औषध दे ना. जून मध्ये काय? बरं ठीक आहे, जून मध्ये कर्जमाफी करणार ना, मान्य. पण जून पर्यंतचे हप्ते भरायचे की नाही भरायचे, याचं उत्तर आहे. बरं आता आता खरीपचा झाला, रब्बीचा हंगाम येणार, कर्ज लागणार की नाही लागणार? आधी डोक्यावरचं कर्ज फेडलं सगळ्यांनी. अजित पवार म्हणतात तुम्हाला सगळंच कसं फुकट द्यायचं, हातपाय हलवा जरा. मी मगाशी म्हटलं शेतकरी हातपाय हलवतात, तुम्ही काय हलवायचं ते ठरवा आधी, नाही म्हणजे तुम्ही सुद्धा हात ओला आणि सही करा ना कर्जमाफीवरती, असं माझं म्हणणं आहे. असं माझं म्हणणं आहे. माझा शेतकरी हातपाय हलवतोय. आणि आता अनिल दादा, तुम्ही जे सांगितलं आम्हाला कर्जमाफी नको का, आम्हाला हमी भाव द्या, आम्हाला तुमच्या उत्तराची गरजच नाही. जे शेतकरी कष्ट करतो त्या कष्टाचे मोल द्या. गेल्या विधानसभेत जेव्हा आम्ही फिरत होतो त्याही वेळेला तेव्हा सोयाबीन हातात होतं, कापूस हातात होता, सगळं पीक हातात होतं, पण हमी भाव नव्हता. आता हातातलं सगळंच गेलं. गेल्या वेळेला शेतकऱ्यांनी जी मदत केली, जी मेहनत केली, त्या मेहनतीचं सुद्धा तुम्ही दाम देऊ शकले नाही हे सरकार. ना कापसाला हमी भाव देऊ शकले, ना सोयाबीनला देऊ शकले त्यावेळेला जो पाहिजे होता तो. आणि आता तर सगळंच गेले. मग शेतकऱ्यांनी करायचं काय? शेतकरी काय भिकारी नाहीये. शेतकरी काय भीक मागायला अजित पवार आणि या सरकारच्या दारी नाही आलेला. शेतकरी आपल्या हक्काचा दाम मागतोय. तो जर का त्याला मिळवून दिला तर शेतकरी तुमच्याकडे सारखा का फुकट घेणारा तो काय भाजपचा सभासद नाहीये की आम्हाला द्या म्हणजे 50 खोके घेतो आणि भाजपा देतो. नकोय आम्हाला तुमचे खोके नकोयत, आम्हाला आमच्या घामाचा पैसा पाहिजे. हा माझा कष्टकरी शेतकरी आहे, जगाचा पोशिंदा आहे. आणि त्या शेतकऱ्याला 50,000 रुपये हेक्टरी मिळालेच पाहिजेत. आणि कर्जमुक्ती ती सुद्धा लवकरात लवकर आणि विम्याचे सुद्धा पैसे मिळालेच पाहिजेत. म्हणून मी आता रस्त्यावरती उतरलेलो आहे. मध्ये आपण एक संभाजीनगरला मोर्चा काढला, पण आता जेव्हा मी तुम्हाला हात देईन तेव्हा तुम्ही सगळे शेतकरी म्हणून एकवटले पाहिजेत. आहे तयारी? कारण आता हे सरकार जशा निवडणुका येतील तसं हिंदू मुस्लिम करायला लागले. मग हिंदू मुस्लिम केल्यानंतर मराठी अमराठी करायला लागले. मग मराठीमध्ये सुद्धा मराठेतर करायला लागले. म्हणजे तुम्ही आम्ही एकमेकाची टालकी फोडायची आणि मस्त तेल मालिश करून झोपा काढायच्या. तुम्हाला आता शेतकऱ्याची ताकद दाखवायला पाहिजे. जर तुम्ही आता परत फसणार असाल तर मग तुम्हाला कोणी वाली राहणार नाहीये. निवडणुका येतील, निवडणुका जातील, सरकार येईल, सरकार जाईल, पण सरकार असं पाहिजे की माझ्या शेतकऱ्याचं ते पालक म्हणून तिकडे वागवलं पाहिजे, शेतकऱ्याचा पालक राहिला पाहिजे. आणि जो नांगर तुम्ही जमिनीवर फिरून नांगरता ना, तेवढी धमक तुमची पाहिजे. या सरकारची सुद्धा ही नासलेली कुजलेली वृत्ती आहे, ती सुद्धा तुमच्या एकजुटीच्या नांगराने जोपर्यंत तुम्ही नांगरून टाकत नाही तोपर्यंत सरकार तुम्हाला दाद देणार नाही. आम्ही तुमच्या सोबत आहोतच. पूर आला तेव्हा हे सगळे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तुमच्या सोबत उतरले होते. आलो होतो कोण? सरकार दरबारी जे काय आहेत त्यातला एक तरी कोण आला होता? बरं केंद्राचं पथक आता आले असं म्हणतात, पाहिलंय?